शिवानीचा हात जळाला जळालेला आहे माझा. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा डीएसके स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना सर्वप्रथम. आणि जरा घरात पसारा अस्तव्यस्त पडलेला आहे. मॉर्निंग सगळ्यांना माझ्याकडून. थोडा इग्नोर करा, थोडा पसारा अस्तव्यस्त पडलेला आहे. आमच्या घरात आता घर आहे म्हणल्यावर पसारा आहे म्हणल्यावर घर हे बघा. वरती कपडे टाकीत नाही ना पावसामुळे, मग पावसामुळे कपडे वाळत नाही, त्यामुळे कपडे इकडे तिकडे सगळे पडलेले असतात. कपडे चड्ड्या फिड्ड्या सगळं असते काही टाइम त्यामुळे कसं आहे थोडं इग्नोर करी जा. कसं आहे डायरेक्ट बोलता आता हे शर्ट आहे, हे कपडे पुसायचे घालायचं का. सॉरी हा मित्रांनो. आणि इथं आपलं लॅपटॉप चार्जिंगला लावलेलं आहे. तर हे बघू शकता तुम्ही, हे तुम्हाला दिसतंय. तर हे कुठून मागवलं हे तुम्हाला मी त्याची लिंक सांगू शकतो. हे मागवलं आहे मी मिशोवरून, फक्त 140 रुपयाचं 30 रुपयाचं काहीतरी आहे. आणि एकदम भारी आहे, विनल टाईपमध्ये. स्क्रॅच वगैरे पडत नाहीत, स्क्रॅच पडत नाहीत. तुमचं लॅपटॉप वगैरे काय असेल जे काय तर ते सेफ राहील. त्यामुळे कसं आहे काही प्रॉब्लेम येत नाही. आणि भरपूर खूप चांगला आहे. थोडा अवतार सारखं झालेलं आहे. आणि आपलं लाईव्ह सेशन सुरू राहत राहील. तुम्हाला सांगतो आता तुम्हाला वार देऊ का मी लाईव्हसाठी, कोणते वार सफिशियंट राहील मला कमेंटमध्ये सांगा. बाकीच्या विषयी मी तुम्हाला बोलणार नाही. बाकीच्या गोष्टी पुढं ढकलीत नाही, मला बी नाही समजत काय करावं काय नाही करावं तर. आणि भरपूर प्रमाणात सध्या पावसाचं वातावरण आहे. आता पाऊस पडतोय म्हणल्यावर थोडं चिकचिक झालेलं आहे. वरती लई मोठी घाण झाली आमच्या टेरेसवर, काय सांगावं मित्रांनो तुम्हाला. आणि शिवणला बिलकुल वेळ नाही आहे. तुम्ही नुसतं इकडून तिकडं कॅमेरा करता, इकडून तिकडं. काय करावं आजकाल तुम्हाला सांगतो, चॅनलची अवस्था झाली, व्हिडिओ पडायला नाही. त्याच्यामुळे मला सकाळ व्हिडिओ शूट करून घ्यावं. सकाळची आता 9:30 वाजवली आहे बघा टाईम. आणि इकडे टावले काही नाही. आणि आता तुम्हाला सांगतो इकडे बघा पप्पा आले इकडं. आता पप्पा बी आले सगळ्यांना. आणि आता आमचा आजच्या दिवसाचं रुटीन सुरू झालेलं आहे. हे बघा शिवानीचा हात जळालेला आहे. माझा पाय जे जळाला तो नीट झाला. इथं जळ पोळ सगळं चालूच राहते, नवीन गोष्टी घडत राहते आमच्यासोबत. पुढं बोर झालंय घरात बसून इतक्या समोर नको. बोर झालंय घरात बसून बाहेर जायची इच्छा झाली. पुढं जायचं मित्रांनो. माझ्या मागे एवढं काम लागलेलं ना, मी काय करतो ना मला तेच समजत नाही दिवसभरामध्ये. तर रोजच खातात म्हणजे खायला लागते. 24 घंटे खात राहावा म्हणे आणि बाहेर फिरायला जायचे. आज थोडी सध्या पावसाळी वातावरण आहे. आणि सध्या ती कोणती तरी फिश सापडली मित्रांनो. कोणाला नाव माहिती आहे मला कमेंटमध्ये सांगा. हां ती एक म्हणजे ती फिश म्हणजे येणं म्हणजे पुढचं म्हणजे काहीतरी ते भविष्यवाणी असते काहीतरी मला म्हणजे मी आता बघत होतो त्याच्यामध्ये बघितलं. त्या फिशचं कसं आहे काय नाव होतं काय की त्या फिशचं झोंबटच काहीतरी नाव आहे त्या फिशचं. तर ती फिशचं सापडली समुद्र किनाऱ्यावरती. ती फिश कर्नाटकमध्ये सापडली होती कुठेतरी, कर्नाटकमध्ये का तमिळनाडू कुठेतरी सापडली बीचवर. ती फिश तर सापडली तर अजून बेकार घटना घडतात. म्हणजे सुनामी येते, प्रलय येतो, अशा गोष्टी काय घडतात. ही गोष्ट कितपर्यंत खरी वाटते सांगा. पैसे माझे पैसे देऊन टाक. नाही देणार. अचानक सापडले मला धुवायला सापडले कशाची पॅन्ट माझी, पैसे माझेच असतील ना. मग तुम्हाला माहितच नव्हतं. कसं काय तुमच्या लक्षातच नव्हतं. मला माहित होतं. 50 रुपये मेरे हुए. 50 रुपये कशाचे ते मटेरियल आणायचं मला. पण मला सापडले ना. सापडू दे ना मग, मटेरियल आणायचं मला. मित्रांनो हे बघा खिशातली पैसे चोर बायको. खिशातली पैसे चोर बायको बघा मित्रांनो. कपडे धुवायचे पैसे कशाचे, मटेरियल आणायचे मला. ते 100-200 रुपये काय उरलेत ना तरी काय काम नका करू तुम्ही. लगेच तुम्ही तिला लगेच हे करून टाकता ना की कपडे धुवायचे पैसे म्हणजे तिने काय हे करावं. असं नका करी जाऊ माझ्यासोबत तुम्ही. मित्रांनो हे बघा माझ्यासोबत काय चालू आहे घरामध्ये खेळ.
शिवानी पण हे तुम्हाला पाहिजे खिशातून पैसे घेणं योग्य नाही पण योग्य सापडलं मला. मला सापडलं घ्यायची कसं? ना पॅन्ट ती. पण तुम्हाला विचारले का मी घेऊ का बिचारी पैसे पॅन्ट तिला माझी तीव दया आली ती. पण तू विचारलं का मी पैसे घेऊ का विचारलं मी का कशाला विचार मला खिशात तर सापडले. हम्म. तुमच्या घातलेल्या पॅन्टच्या खिशातून काढून घेतले का नाही? पण माझी पॅन्ट आहे ती तुमच्या शेवटी pocket मधून काढून घेतले का नाही? हं. पॅन्ट माझी ना ती घराला टाकलेल्या पॅन्टीमध्ये घेतलं ना सर्व आणि सरळ. विषय म्हणजे मग आता ही पॅन्ट धुवायला टाकली असती ही पॅन्ट आणि किती जड आहे यातून धुवायची? पैसे काढून मी घेतले असते तुम्हाला काय खबर लागली असते का? असं थोडी ब्लाऊज असते. आले बाहेर, मी ब्लाऊज का ते गाडीवाला आहे तो हा का? गाडीवाला आहे तो तुला पैसे द्यायचे का नाही नाही द्यायचे देणार मी. असं हे नाही करायचं अहो, कसं असतंय जर धुवायला घेतली असती पॅन्ट हं. मला त्यात सापडली असते भिजू घातली असती हं. तर मला काय माहित झालं असतं काय माहिती झालं असतं आज थोडी असतं ते लई चतुर कावळा. जाऊ दे तेवढ्या पैसे काय होणार नाही माझ्या लक्षात होतं चतुर कावळा म्हणजे मी कॅश ठेवतच नाही मी डायरेक्ट ऑनलाईनवर व्यवहार असतो माझा ऑनलाईनवर व्यवहार असतो ना. अभी नाही मिली क्या काय पैसे? हे असं बरोबर नाही पण खिशातले पैसे चोरून घेणं व्यवस्थित नाही पण ते अचानक सापडलं सापडे नाही आता मी चोरले म्हणे ओ चोर वीर नाही आपण मित्रांनो तुम्हाला किती योग्य वाटतं हे सांगा बरं मला सांगा मला किती योग्य वाटतंय माझे पैसे घेऊन टाकले मित्रांनो प्रत्येकाला सापडतच असते. खिशामध्ये सापडणारे कोणाकोणाला सापडतात सांगा बरं आपल्या नवऱ्याच्या खिशामधले पैसे कोण कोण घेतं सांगा बरं कमेंटमध्ये नक्की सांगा ज्या ज्या माझ्या बहिणी आहेत, सगळ्यांनी सांगायचं कमेंटमध्ये की हा डायरेक्ट कबूल करा म्हणजे इकडे बघा तुमचं न कमेंट वाचलं ना डायरेक्ट मी कमेंट व्हिडिओमध्ये वाचणार पैशाला चोरी नाही होणार. हा? सापडले पॅन्टीच्या खिशात सापडणाऱ्या पैशाला चोरी नाही तुम्हाला होणार. माहिती का पाकिटातून गपचूप काढून घेतले त्याला तुम्हाला चोरी. एक गोष्ट माहिती का सगळ्या बायका पॅन्टीच्या खिशातून पैसे घेतात आणि सांगत नाही मी तरी तुम्हाला सांगितलं सांगत नाहीत अरे पण ते मोजकेच पैसे आहेत ना त्या 150-200 रुपयामध्ये काय करणार आहे तू सांगून मला माझ्याकडे आहे ना माझ्याकडे आधीचे आहे ना ते त्यात टाकून दे अरे पण माझा IQ लेवल कसा आहे माहिती का? तो माझ्या खिशातून 1 रुपया जरी काढला तरी मला माहित पडेल की 1 रुपया काढला हा नकळत माझ्या जर लक्षात नसेल तर मग वेगळी गोष्ट असेल मी पण न कळत होते अशी पॅन्ट टाकूनच नसते दिली तुम्ही काय ते पहिले पैसे काढून घेतले असते तुम्ही घातली त्या पॅन्ट मध्ये कशाला मी व्हिडिओमुळे गपचूप थांबलो होतो मी थोडी म्हणलं लक्षात नव्हतं का? माझ्या लक्षातच नव्हतं ना पण हा ऐका लक्षातच मी पण तेच म्हणते ना मग लक्षातच माझ्या नव्हतं लक्षात होतं ना ऐका लक्षातच नव्हतं. लक्षात होतं माझ्या आता नाही भेटणार जाऊ दे घेऊन टाक तुला पाहिजे मी काय म्हणणार का 150 रुपयासाठी उगा मजा घेत होतो मी चोरले हे केलं ते केलं मला बघायचं होतं तो मन बघायचं होतं तू काय म्हणणार आहे मन काय तू रडती का नाही बघायचं होतं मला जरासं कसं रडत मग नाही. देणार नाही तर रडणार कसं? मग मला वाटलं रडती काय माहिती बाकी दुसऱ्या युट्यूबर सारखं लगेच जरासं तुला काय म्हणलं असं लगेच तर रडणं चालू केलं असतं लगेच कंटेंट व्हायरल लगेच व्हिडिओ व्हायरल हा आम्हाला व्हिडिओ व्हायरल नाही करायचा जेवढे बघतात तेवढ्याच धन्यवाद जे नाही बघणार त्यांचं पण धन्यवाद. मग काय? अहो हे पैसे घ्या पण मला उद्या बाहेर न्या. मला मम्मी हिचं काय बरं हिला सांग बरं समजून बाहेर चला नेमकं कमवायचं का टाइम आणि बाहेर चालायचं टाइम हे वेगळं विषयाने बरं मला बाबत पैसे पटा घ्या नको बाहेर. सारखं माझ्या मागे नाट लावू नको बाहेर जायचं म्हणून चला, नाही मला तर- बोर झालेलं आपण मागच्या वेळेस गेलो होतो तिकडे जाऊन. हिला नेऊन सोड रे एखाद्या चांगलं मग वाघाच्या पुढे नेऊन सोडलं पाहिजे त्याशिवाय तुला जर हे नाही वाटणार चांगलं वाघ पे देवी बेटी मैं भी देवी हूँ वाघ पे ना नेऊन. कुछ करता नहीं मेरा हम्म. कुछ बिगड़ेगा नहीं मेरा हे आता पैसे तुला देऊन टाकले मी जाऊ दे तुला थँक्यू राहू दे तुला आता धन्यवाद त्या 150 रुपयाच्या बदल्यात मी आता त्याकडून 500 रुपये घेणार 500 ते 200 रुपये आहे का बघ मोबाईलमध्ये तुला काय वाटलं मी एवढे इझिली तुला पैसे त्यातले काढले असते माझे पैसे तुम्ही हातच लावायचे मला नाही कळत. तुला काय करायचं बरं मोबाईलला कधी पैसे ठेवत जाऊ नको. मोबाईल गरम होत असतो. हे देखो. मोबाईल गरम होत असतो पाठवून जास्त पैसे हे असल्यावर आता लई मोठे पैसे झाले मित्रांनो शिवानीचे गुप्त धन लय मोठे आहे बरं तुम्हाला सांगतो मी त्या ताईंनी मला कमेंट केली ती ह्या गल्ल्यामध्ये पैसे ब्ल्यूमध्ये आहे रेडमध्ये आहे पण शिवानी कुठं पैसे ठेवून सांगता येत नाही पण ती टाइम पडला की देते बी पैसे असं नाही हो गए पैसे टाइम पडला की पैसे पण देते ती असं नाही की नाही घेत नाही देणार ना मी. खरं नाही देणार मम्मी
कशी करायला पाहिजे लई मोठे पैसे झाले. हा तो काही म्हणणं आहे त्याच्यावर? माझं काय म्हणणं नाही, चल द्या तुमच्या दोघांचं कीर्तन. चला आता निघालो आम्ही दुकानावरती. आता इथे व्हिडिओ स्टॉप करणार आहे. हे बघा 9:30 चाललेले आहेत अजून, तेवढा टाइम झालेला आहे. आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, प्रॉपर व्हिडिओ का पडत नाही माहिती का? व्हिडिओचा प्रॉब्लेम काय होतोय, कारण सध्या दुकानामध्ये खूप काम होतं 2-4 दिवसापासून आणि व्हिडिओ त्याच्यामुळेच नाही पडले. थकून जातो आल्यानंतर. बघा तुम्हाला मी आता एवढं फ्रेश होऊन सकाळी येऊन उठून उभं राहिलो व्हिडिओसाठी, पण माझा अवतार बघा कसं दिसतोय. बगर आंघोळ केल्यासारखी हे दिसतोय माझा. आता निघालो दुकानावरती, तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने. आता सध्या कसं माहिती का, दुकानावरती खूप सारे काम होतं, त्यामुळे जरा अवतार तुम्ही बघू शकता माझा कसा आहे कसा नाही. त्यामुळे सगळं विचलित झालेलं आहे. मम्मीला पण माहिती आहे दुकानामध्ये कसं चालू आहे. मम्मी काय चालू आहे? लय काम चालू आहे, आम्ही लय थकायला लागलो. काय करायचं? एवढा आज चालू आहे तुम्हाला सांगतो. आता तुम्ही म्हणसान की बाबा कष्ट करताना तर पैसे येतील, पण पैसे बी दिसायला झालेत आणि नुसतं कष्ट करावं लागलो, बाकी काय व्हायला नाही. फक्त कर्म करणं चालू आहे. फळाची चिंता नाही केली अजून, फळं आलंच नाही. फोन काढला होता ना रात्री, चार्जिंगचा. बघा हां चार्जिंगचा काढला. कार्ड आहोत. चला हां व्हिडिओची चिंता करतच नाहीत तुम्ही, करायला पाहिजे. अर्धा घंटा वेळ काढायचा त्याच्यात. आता कसं आहे, व्हिडिओ नव्हता येत त्यामुळे म्हटलं कंटिन्यू आता व्हिडिओ येत राहतील. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. आपला रोजचा टाईम तुम्हाला सांगतो 12:30 वाजता व्हिडिओ येणार. आता रेग्युलर रोज व्हिडिओ 12:30 वाजता येणार. सकाळी 12:30 वाजता व्हिडिओ बघायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, काय करा. आता इथं मी काय करणार आहे माहिती का, आता व्हिडिओ मी इथं पॉज करतोय. तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो शॉपवर जाऊन, दुकानावर जाऊन मस्तपैकी आवर करतो. मग तुम्हाला दाखवतो मी आमच्या दुकानाचा लुक थोडाफार, कारण आता दुसरं कुठं जात नाही मी. दुकान घर दुकान हेच चालू आहे, बाकी काहीच नाही. चला भेटतो थोड्या वेळाने. द्या लागली तर मला पूर्ण पैसे दे. मग हे 300 रुपये होते त्याच्यात. हे 2 नोट होते, हे 2. 300 होते 300. माझी मला सांगू. बाबा 300 रुपये घेतले माझ्या पॅन्टीमधून. काय खोटं बोलत आहे. आता म्हणले राहून दे तुला ना, आता म्हणतात मी नाही सांगितलं. 300 मी रुपये. ये नसते त्यात, जा तिकडे. मी नाही देणार आता. सामानाचं आहे मला, मला काय सांगतो, पैसे नाही शिवानी. आताच व्हिडिओ मध्ये म्हणलं आणि ते मोबाईल फुटल. तुला काय म्हणलं मी, पैसे दे 300 नाही रुपये. देणार. नाही तस माझ्याकडे कुठून देऊ? तुझे जे आहे ते घेणारे काय कीर्ती? माझे ते काय याचे, तुझे जे आहे माझे 300 रुपये होते ना. मग असं का? 300 कसे असतील? 300 होते माझे बरोबर. मी इथंच होते ना. किती होते माझे 200 कुठं गेले तेल लावे. मग? किती होते? का 50 रुपये होते का माझ्याकडे? मग सगळे 100 रुपये होते, 300 गेले ते. माझ्या किती 100 रुपये असतील. मग ऑनलाईन आहेत ना मग. हे बघा मित्रांनो किती ते दुनिया बघा पप्पाकडे किती होते. हे पप्पानेच घेतले वाटतं माझे पैसे. पप्पा पैसे द्या. हे माझी दिसायली मला. मी तर देणार नाही, त्यांचं रुपये वेगळं सुद्धा चाललंय. भेटणार नाही आता तुम्हाला. खरं नाही देणार, व्हिडिओमध्ये सांगते. नाही म्हणजे नाही देणार. चोरी हे पाप आहे. चोरी पण हा पापी. माझेच पैसे मला चोरा लागतील मला असं वाटत नाही. मी तर हात तर लावून चला देणार. ना, दिवसभर माझेच पैसे मला चोरा लागतील मग नाही. चला, नाही झोप लावून यायला. देणार. No chance. माझेच पैसे मला चोरा लागतील ना. चोरा नाही. पाय बरं, चोरा. पैशाचं पण प्रँक किरकिर नाही कर. करायची. पैशासाठी किरकिर नाही करायची. लक्ष्मी कोण किरकिर करतंय? तूच करायला लागला आता. माझे दिन तो सोड मग, चल आपण. माझा घेतो तो उगत नाही. काय माझ्या नको घेऊ, चल. उगं काहीतरी व्हिडिओ मध्ये आपलं टाइमपास रेकॉर्ड करायचं म्हणून करायचं. चला निघालो आता दुकानावर.